नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत चिंचगुळाचे वरण। तर पहा, तर वरणासाठी आपण आता येथे घेतलेली आहे चिंच, गूळ, तुरीची डाळ, आलं, लसूण, खोबरं, चवीनुसार मीठ आणि तिखट। तर येथे प्रथम ही चिंच आपणास धुवून घ्यायची आहे। त्यानंतर यातले पाणी टाकून द्यायचे आहे। आता यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवायचे आहे। त्यानंतर आता आपणास ही तूर डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे येथे मी डाळ कुकरमध्ये टाकली आहे। आता तुरीची डाळ लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ आणि तेल घातल्यास तुरीची डाळ अगदी मऊ आणि लवकर शिजण्यास मदत होते। साधारण अर्धा ते 1 चमचा मी तेल यात टाकले आहे आणि मीठ चवीनुसार टाकले आहे। आता आपण याचे झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात। आता या आले लसूण खोबऱ्याची आपण पेस्ट करून घेऊयात। इथे मी लसूण खोबऱ्याची पेस्ट करून घेत आहे। अशा प्रकारे लसूण खोबरं आपण केलेले आहे। हे पहा मैत्रिणींनो, येथे डाळ देखील शिजली आहे। आपली छान अशी गाळ डाळ शिजलेली आहे। आता आपण या डाळीला फोडणी करूयात। आता या लसूण खोबऱ्यामध्ये आपण ह्या कोथिंबीर निवडलेल्या काड्या आणि थोडासा कढीपत्ता आपण मिक्स करूयात आणि आता हे वाटण करून घेऊयात। कढीपत्ता आणि कोथिंबीरच्या काड्या हे जर लसूण खोबऱ्यामध्ये टाकलं तर त्याची चव अजूनच वाढते। आता येथे आपण 8 ते 10 माणसांसाठी वरण तयार करत आहे, म्हणून मी येथे आपण 2 ते 3 चमचे तेल घेतले आहे। हे वरण मी 8 ते 10 माणसांसाठी करत आहे, त्यामुळे 2 ते 3 चमचे इथे तेल घेतल्यानंतर तेल चांगले तापल्यानंतर या ठिकाणी जिरे मोहरी मी टाकत आहे। जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर 7 ते 8 मेथी दाणे टाकत आहे। त्यानंतर मी आपण आलं लसूण खोबऱ्याचा जे पेस्ट केली होती ते वाटण मी या ठिकाणी टाकत आहे। साधारण 1 टीस्पून हळद, 2 ते 3 टीस्पून मी लाल तिखट टाकत आहे। आपल्या चवीनुसार टाकायचे आहे। आता हे वाटण आपण चांगले हलवून घेऊ आणि आता हे जे आपण चिंचेचा कोळ आपण भिजत टाकला होता ते पाणी आपण यात टाकत आहोत। चिंच चांगली अशी कोळून घ्यायची आहे आणि ती देखील यात टाकायची आहे। आता यामध्ये पाणी टाकायचे आहे। पाणी आपल्या अंदाजानुसार। अशा ठिकाणी आपण इथे पाणी टाकून घेतले आहे। आता आपण ही जी डाळ शिजली होती ती चांगली रवीने फेटून घेऊयात। ही डाळ आता आपल्याला ह्या फोडणी दिलेल्या पाण्यामध्ये टाकायची आहे। अशा प्रकारे मी येथे
निम्म्यापेक्षा जास्त डाळ टाकलेली आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे। सगळ्यात शेवट येथे कोथिंबीर टाकायची आहे। आता 7 ते 8 माणसांना पुरेल अशी भाजी, असे वरण आपण करून घ्यायचे आहे। पातळ आणि घट्ट हे आपल्या आवडीनुसार ठेवायचे आहे। तर येथे मला पातळ आवडते म्हणून मी पातळ केले आहे। तर मैत्रिणींनो, हे चिंचगुळाचे वरण तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हे आपण डाळ बाटी बरोबर खाणार आहोत। हेच आपण पोळी बरोबर देखील खाऊ शकतो। मैत्रिणींनो, तर माझी डाळ बाटी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद मैत्रिणींनो।